नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्त्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करतं आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोकं करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहराब भरूचा यांच्यासाठी एक आव्हान ठरले आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बीडीडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948मध्ये ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री M.N. छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960पर्यंत काय झालं की बीडीडी चाळीमध्ये 65च अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरूचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक वेगळं करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री I.M. कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971मध्ये शाळेचे स्थलांतर बीडीडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेझंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली. छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे. हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत. खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं? शाळेचा कार्यभार म्हणजे आमच्या शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्थाचालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात. कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी? काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत. त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात, म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात. अच्छा. मग त्यांना वाव देण्यासाठी मोझॅक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिम्नॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं, अच्छा, स्विमिंग आहे
आणि संगीत इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं. अरे वा. आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत अरे वा, असं विषय घेतात. छान. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे, म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं. आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात. अच्छा, मग हे कार्यक्रम नेमके काय असतात? कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा, ते डिसेंबरमध्ये जे आपले क्रिसमसचे जे नाताळ सणाचे जे गीतं आहेत ती गीतं गातात. अरे वा. म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं ही मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात. अच्छा, मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं? आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत संगीत शिक्षक, तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य, आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात. अच्छा, म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन? नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं, पण 10वीला बोर्डाची परीक्षा? 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहेच त्यांना. हा, मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता. पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे, किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत? काय आहे, दिव्यांग विद्यार्थी आहे, अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं नकारात्मक भूमिका असते. पण काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात. अच्छा. आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे तर आम्ही 3ऱ्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. अरे वा. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत. अच्छा. येथे दिव्यांग मुली पण आहेत, पण त्या कशा डे स्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे. त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डे स्कॉलर, म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते. आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSCची 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे. अरे वा, खूप छान. येथे उत्तम असे व्हॉलंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून अरे वा. उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते. अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्रावीण्य मिळवण्यासाठी मदत करत असते. जुडो, जिम्नॅस्टिक्स वगैरे तर आहेतच. जिथे जिथे असे खेळ होतात, जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो. अच्छा. मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्चपदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार? हां, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्चपदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे. आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाची जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशावर म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेने जे दिलं आहे त्याचं त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली. बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्त्वाचा झाला आहे. अगदी आपला छोटा फोनसुद्धा स्मार्ट झाला आहे. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात? काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो. आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झाले आहेत, मग जरी दिव्यांग असले तरी की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं. पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे. मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना
माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात. अच्छा मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ती तुमची दृष्टिबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात? नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र हे 4ही विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात. आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं. आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत. अच्छा. हां, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या दोन्ही विषयात चांगले पारंगत होतात. चांगलं शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत, कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे. त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही. अच्छा. पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत? ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात, पण ब्रेलमध्ये. अच्छा. लिखाणाचा जो पैलू आहे यांचा, ब्रेलमध्ये लेखन करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त 1ली ते 9वीपर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात. विद्यार्थी आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात. अच्छा. आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाईम असतो बोर्डाचा 11 ते 2. यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिलेला असतो. म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते. अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं. मग तुमची मुलं कशी तयारी करतात? नाही, काय माहिती आहे, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात. आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही, कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो. अच्छा. त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात. अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात? हां. पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला नाही, जातो? आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात. अच्छा. आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात. आणि शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलांना घेऊन जातात. वा, खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात? जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते एक कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात. अच्छा. हां, म्हणजे एक सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते. आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला आमचे विद्यार्थी ब्लाइंड मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटीची आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिनधास्तपणे वावरू शकतात. हां, हे एक वैशिष्ट्य आहे शाळेचं की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. छान. आणि शाळेची शिस्त ती दिसूनच येते. शाळेची शिस्त काही वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे, कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते, वागण्या बोलण्यात. बरोबर. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात. तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे. आणि ह्या संस्थेने हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवलेत. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलं की योग्य प्रशिक्षण जर मिळालं
तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते, हे आमच्या शाळेने दाखवून दिले. अच्छा. आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना, तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारला आहे. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना, त्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे यामधून हे ते स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले आहे, जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले, मुली भाषा, धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत. खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी, म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ, म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते. खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो. अंधाराची खंत तू कशाला करसी रे, गा प्रकाश गीत. अंधाराची खंत तू कशाला करसी रे, गा प्रकाश गीत. रोज नवी उषा उगवते, कवच भेदुनी अंधाराचे. कळी कळीच्या कोशामधुनी निसर्ग गातो गीत उद्याचे. संजीवन असते नाशामधुनी, हीच जगाची रीत, हीच जगाची रीत. अंधाराची खंत तू कशाला करसी रे, गा प्रकाश गीत. दुःख निराशा दूर सारुनी, सदा पडावे पाऊल पुढती. गतकाळाची कशास भीती, भविष्य आपुले आपुल्या हाती. फुलव निराळे तुझ्या मुठीतुनी, तूच तुझे संचित, तूच
तुझे संचित. अंधाराची खंत तू कशाला करसी रे. गा प्रकाश गीत. अंधाराची खंत तू कशाला करसी रे. गा प्रकाश गीत. 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 मंडई याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महांबरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.